तेजस्विनी लोडम पोस्ट ऑफिस कानडी येथून बोलत आहे। आमच्या गावामध्ये अशा प्रकारचा स्कॅम झालेला आहे। मॅडमचं नाव आहे, पोस्टमन मॅडमचं नाव आहे वर्षा लोखंडे। या मॅडमने आमच्या सर्व गावकऱ्यांची अशी फसवणूक केली आहे की ज्यांनी आरडीचे पैसे विश्वासावर त्या मॅडमजवळ दिलेले आहे की तुम्ही आमचे डिपॉझिट करा आमच्या खात्यामध्ये। त्या मॅडमनी कोणाचेही पैसे डिपॉझिट केले नाही, कॅश स्वतःजवळ ठेवून फक्त आम्हाला पुस्तकं चेकिंगच्या नावाने आमच्याजवळून जमा करून घेतले आणि कोणत्याच महिलेच्या पुस्तकामध्ये पैसे नाही आहे, अद्यापही त्यांच्यामध्ये काही दाखवत नाही आहे। आणि काही महिलांची जी मॅच्युअर झालेली पॉलिसी होत्या म्हणजे आरडीचे वगैरे पैसे, तेही पैसे त्यांना दिले नाही। फसवणूक करून त्यांच्याजवळ अंगठा किंवा सही घेऊन घेतली आणि आज देतो उद्या देतो असं करून त्यांनी कोणतेही पैसे दिले नाही। आज जेव्हा आम्ही अकाउंट जेव्हा पैसे काढायसाठी त्या महिला चेक करायसाठी जेव्हा गेल्या पैसे काढायसाठी, त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया शिल्लक नाही। तर अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली। बऱ्याच महिलांचे जे आरडीचे पुस्तक कायद्याने पोस्ट ऑफिसमध्ये जमा करत नसतात, त्यांनी जमा केले चेकअपच्या नावाने की चेकिंग सुरू आहे ऑफिसची, त्यामुळे त्यांनी सर्वांची पुस्तकं घेतलेले आहेत। आणि बऱ्याचशा महिलांची इथून पुस्तकं सुद्धा गहाड आहे। जर ऑफिसमधून जर असे पुस्तकं जर गहाड राहिले तर आम्ही महिलांनी काय करायचं, कोणावर विश्वास ठेवायचा? कारण की सरकारी माध्यमातूनच आपण विश्वास ठेवू शकतो। प्रायव्हेट सेक्टरमध्ये बऱ्याचदा विश्वास करताना आपल्याला मागे पुढे होते, पण सरकार जर असं करत असेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, हे केंद्र शासन जर असं करत आहे तर राज्य शासन किंवा प्रायव्हेट सेक्टर कुठपर्यंत काय करणार आहे? आणि आज आमचं बऱ्याच महिलांचे असं आहे तक्रार की त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी सेव्हिंग अकाउंट काढून जे पैसे जमा केलेले आहेत त्यांचे सुद्धा गहाण आहेत। कोणाचे 50, कोणाचे 90, बऱ्याचशा महिला एक रुपया जमा करून शेतीचे कामं करून त्यांचे पैसे जमा करत आहेत, पण त्यांच्याही खात्यात काहीच पैसे नाही। आज त्या महिलांचं कोण ऐकणार आहे? तर माझी फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की ज्या महिलांचे पैसे गहाळ झालेले आहेत, ज्या महिलांचे पैसे मॅडमने काढून घेतलेले आहे किंवा ज्यांचे प्रूफ आहे किंवा नाही आहे, अशा सर्वांना त्यांचे पैसे परत करण्यात यावे। कारण की प्रत्येक महिला एक रुपयासाठी आपले कष्ट करत आहे, 100% देत आहे। आणि जर केंद्र शासन या प्रकारची जर फसवणूक करत आहे महिलांची, तर त्याबाबत आम्हाला खुलासा पाहिजे। आणि प्रत्येक सेक्टरमध्ये, कारण की प्रत्येकच महिला, आता तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बरेचसे लोक जमा झालेले आहेत, तर कृपया सरकारने आम्हाला न्याय द्यावा हीच विनंती।